नाशिकमध्ये परिचारिका महिलांच्या न्याय हक्कासाठी आमरण उपोषण। नाशिक येथे परिचारिका महिलांच्या न्याय हक्कासाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाला 12 आणि 13 तारखेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। प्रशासनाने अद्याप कोणतेही सकारात्मक पाऊल न उचलल्यामुळे विनोदभाऊ भोसले यांनी सरकारवर टीका करत म्हटलं आहे की या सरकारची मानसिकता विकृत आहे आणि प्रशासनाने लवकरात लवकर परिचारिका महिलांना न्याय मिळवून द्यावा। परिचारिका महिलांच्या लढ्यासाठी अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे। या उपोषणात प्रमुख उपस्थितीमध्ये आई संस्थेच्या महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्ष संगीताताई कढाळे, मंगलाताई माळेकर, आई संघटनेच्या प्रणित, आई श्री परिचारिका महिला संघटनेच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षा रंजनाताई आहेर, लताताई कांबळे, अहमदनगर यांचा समावेश आहे। वृत्त संकलन विभाग नाशिक, मेट्रो न्यूज चॅनल। जास्तीत जास्त वाढ झाली पाहिजे की निदान त्यांचा प्रपंच तरी चालला पाहिजे आणि याची दखल आपण घ्यावा। आमची सगळ्यांची ही इच्छा आहे आणि त्याचबरोबर हे जर एवढ्या दिवसापासून काम करताय तर त्यांना परमनंट देखील करून घेण्यात यावं। परमनंट जर केलं, कारण की फक्त 3000 मध्ये काहीच होत नाही आणि येणार मध्ये भरपूर आहे नाही येणार नाही काय आता आम्हाला 35 वर्ष झाली पुढे आपल्या साईड ते सर आमच्या आगाव साईड उपकेंद्रामध्ये मदतनीस आहे उपकेंद्र आणि 6 महिन्यांचे पगार अडवले जातात। किती केंद्रामध्ये त्यांना काय अर्धा वेळ आहे, पण 9 ते 5 पर्यंत त्यांच्याकडून काम करून घेतात। पगार घेणारा आणि 6 महिने यांचे पगार दिला जात नाही। आताच कुठे जर यांचे पगार दिले म्हणजे 6 महिने यांना तसंच ठेवलं जातं। जिल्हा परिषदेचे अधिकारी आज दुसरा दिवस। एक आता निघाई फुल झालं तिच्या चाललंय वाटलं तर काय माझं एखादं काय त्यांचा आहे तो विषय राहिला, बाकीचे खूप लागत नाही आमच्या जास्त यांच्या याच्यावरती करा, कारण सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत
3,000 3,000 रुपये ना. म्हणजे 100 रुपये सुद्धा कमीत कमी रोजगार आम्हाला देतात 2-2.5 सगळ्यात जास्त कोण काम करतं आपण. आम्ही करतो पार्ट टाइम त्या अशा शिविका आहे अशा थोडंसं ठीक आहे त्यांची परिस्थिती हळूहळू त्या पुढे निघून जातात. पुढं निघून झाले सर. पुढे निघून जातात. काय म्हणजे आंधळ मग एकाला एक न्याय आणि एकाला एक न्याय असेल. आम्ही खरोखर आम्ही त्या कालावधीमध्ये जेव्हापासून हे काम करताय म्हणजे एकदम कमी दरामध्ये काम करताय. नाशिकवरून मिरचीच्या पालखीला आणि पगारताना 3,000. त्यांना पण योग्य ती वागणूक दिल्या जात नाही. हीच गंमत आहे ना. तो पगार घेतो तो मजा मारतो. तो बिचारा कमी पगार घेतो त्याच्याकडून सगळं सर बेडशीट धुण्यापासून सगळं रात्रीचे 10 वाजेपर्यंत आम्ही काम भरपूर आहे सर. पण आम्हाला माझ्यासोबत काहीच नाही. 10 वाजेपर्यंत 100 रुपये पगार आहे तो पण टायमावर नाही. 6-6 महिने 7-7 महिने पगार होत नाही तो.